प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा आजच्या या वेळेस तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छाच्या दयेनं आपण सर्वजण एकत्र जमलो असता आजचं वचन जे आहे ते आपल्या मननासाठी आहे आणि ते यवनाच्या पुस्तकातून दुसरा अध्याय पहिलं वचन. मत्स्याच्या पोटातून यवनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली. प्रियजनानो, यवना 2:1 हे वचन संकटातून देवाला हाक मारण्याचा संदेश असा आहे. हे वचन दाखवते किंवा जाणीव करून देते की देव अत्यंत हताश परिस्थितीतही प्रार्थना ऐकतो आणि त्या प्रार्थनेचं उत्तर सुद्धा तो देतो. सर्वात अंधाऱ्या निराशेच्या ठिकाणी योनाने देवाची आठवण केली आणि प्रार्थना सुद्धा त्यानं केली. त्याला माहीत झालं की तारण जे आहे ते परमेश्वराकडून येते. हे वचन आपल्याला आठवण करून देते की देव आपल्या सोबत आहे आणि आपण त्याच्यापासून कितीही दूर असलो किंवा आपले संघर्ष कितीही खोलवर असले तरीही तो आपल्या हाका नेहमी ऐकतो. देवाच्या नावाला धन्यवाद असो याबद्दल. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की या अगोदर जेव्हा खलाशाने योनाला प्रार्थना करायला सांगितली तेव्हा योनाने प्रार्थना केली नाही, परंतु शेवटी माशाच्या पोटात असताना त्याने देवाला हाक मारली. या घटनेवरून दिसून येते की जेव्हा आपण देवाकडे दुर्लक्ष केलेले असते, योनानं दुर्लक्ष केलं होतं देवाकडे, कारण त्याला प्रार्थना करायला सांगितली त्यावेळी त्यानं प्रार्थना केली नाही. आणि म्हणून जेव्हा आपण देवाकडे दुर्लक्ष केलेले असते तेव्हा एक हताश परिस्थिती आपल्याला देवाकडे वळवण्यास कशी भाग पाडू शकते हे या घटनेतून आपल्याला दिसतं. पाण्यातून अगदी खरीखुरी सुटका होण्यापूर्वीच योनाला माहीत झालं होतं की देवाने त्याचा आवाज किंवा त्याची प्रार्थना ऐकली आहे आणि तो त्याला वाचवणार आहे हे योनाला माहीत होतं. यावरून हे दिसून येतं की देवाकडून तुमच्या प्रार्थनेचं उत्तर येण्यापूर्वीच आपण खात्री बाळगू शकतो की देव आपल्या प्रार्थना ऐकतो. प्रेज लॉर्ड. समुद्राच्या खोल पाण्यातून योनाने ओळखले की खरे तारण फक्त देवामध्येच आहे. हे वचन एक शक्तिशाली आठवण करून देते की पॉवरफुल आठवण करून देते की अडचणी काही असोत, देवाकडे वळल्यानेच आपल्याला आशा आणि सुटका मिळते. देव बाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो आणि प्रभू तुमची काळजी घेऊ. आमेन.